एकीने डीएम करून मला विचारलंय की नवरा रागवला असेल तर काय करायचं. मला काय माहिती, माझा नवरा रागवला तसाच बोंबलत बस. मला मस्का मारायलाच येत नाही, मला फक्त मस्का खायला आवडतो. मी फक्त एकदा दोनदा बोलते सॉरी, ते पण खूप लेट बोलते. काय माहिती सॉरीचा माझा काय प्रॉब्लेम आहे. चुकी असेल तरी पण मी चुकी एक्सेप्ट नाही करत आणि नंतर भांडते आणि असं भांडण करून काहीतरी त्याच्यावर ढकलते आणि तो काहीतरी बोलतो आणि परत तोच मला सॉरी बोलत येतो. पहिला मेसेज मी कधी करत नाही. माझ्याकडून कोणत्याच गोष्टीत इनिशिएटिव्ह नसतं. माझे फ्रेंड्स लोक पण मला बोलतात तू कधी समोरून मेसेज नाही करत, मी मेसेज केलं तरच तू मेसेज करणार. आहे तशी मी काम असेल तर मेसेज करते, कॉल करते, कारण मला असं वाटतं जसं मी बिझी आहे तसंच ऑफकोर्स समोरची लोक पण बिझी असणार. तर मस्का वगैरे मारायला मला येत नाही. काय माहिती, मी एकदा दोनदा मस्का मारू शकते. मला माझ्या सगळं मनासारखं झालं पाहिजे. हा, सगळं माझ्या मनासारखं, नाहीतर मी समोरच्या जीना आराम करून टाकते. हा, खूप जण कमेंट करत असतात मला की ज्योती यार किती लकी आहे तुझा हजबंड. लकी त्यालाच माहिती. तर मी सांगत होती नको प्रेमात पडू, पण खतरो के खिलाडी बघा आता आपल्या कर्माची फळं. आता तुम्ही मला कमेंटमध्ये बोलाल की ज्योती मग चांगलं वाग. मी खूप ट्राय केलं, आता नाही, स्वभाव आहे तो माझा. मला काही गोष्टी पाहिजे म्हणजे मी हट्टी आहे. मला माहिती आहे मला माझ्या स्वभावाची लोक अजिबात आवडत नाहीत. मी खूप हट्टी आहे, मी खूप त्रास देते माझ्या नवऱ्याला. सगळं माझ्या मनासारखंच झालं पाहिजे. नाही झालं आई शपथ मी वाट लावून टाकते त्याची. त्याच्या आवडीचं जेवण नाही बनवत मी, त्याशी बोलतच नाही. आणि त्याचं असं आहे ना, तू काही कर माझ्याशी बोल भांड. एडिक्शन झालंय त्याला, माझं लत लागली, विचारायची वाट लागली. काय नाही होऊ शकत त्याचं माझ्याशिवाय. माहितीये तुम्हाला माझ्या ह्या आता व्हिडिओवरून खूप राग येणार की यार काय आहे असं सजेस्ट करते यार, आम्हाला पण चांगलं सांग ना, असं काहीतरी सांग ना, मुलींना शिकव ना. नाही, मी ते करतच नाही, मी खोटं कशाला शिकवू. माझा नवरा चांगला आहे, मी एक्सेप्ट करते. आणि ऑफकोर्स तो चांगला काय आहे, कारण की मी चांगली आहे. तर मी एकदम चांडाळ बायको असती तर वेगळी गोष्ट आहे, पण त्याला पण आवडतं मी हट्टीपणा करते, तो माझ्या हट्ट पुरवतो, मी त्याला त्रास देते. सो ऑफकोर्स त्याला हे आवडतच असणार. नाहीतर यार आतापर्यंत राहिलाच नसता माझ्याबरोबर जर मी एकदमच वाईट असती तर. मी असाच विचार करते, मी सगळं पॉझिटिव्ह माझ्याबद्दल विचार करते की मी नाही त्रास देत, मी खूप चांगली आहे, मी चांगली आहे म्हणून तो माझे सगळे हट्ट पूर्ण करतो. त्यामुळे मला असले प्रश्न विचारू नका खरंच.